अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विचार केला तर बिबट्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। अनेक ठिकाणी मनुष्यवस्तीवरती बिबट्याने हल्ले केल्याने अनेकांना प्राण देखील गमवावे लागलेले आहेत। आपण अहिल्यानगर शहरातील रोहकले या वस्तीवर आलेलो आहेत। नगर शहरापासून जवळ असलेल्या वस्ती जवळ देखील आता बिबट्याचा वावर दिसून आला। आपल्या सोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात। दादा, एकंदरीत काही दिवसांपूर्वी बिबट्या इथं दिसलेला होता, काय एकंदरीत वातावरण आहे? तुम्ही बघितलं इथं बिबट्या? माझ्या मुलाने स्वतः बघितला। बर. त्याच्यामुळे तो पण खूप घाबरलेला आहे। आणि आमच्या कोंबड्या नेल्या, शेळ्या नेल्या, एक बिगलची कुत्री मारली, आमच्या देखताचा विषय झालाय। इतकं भीतीचं वातावरण झालं ना निर्माण, कोणी कामाला सुद्धा येत नाही आमच्या मळ्यामध्ये, असा विषय झाला। मग तुम्ही वन विभागाकडे गेले होतात किंवा काही त्यांची फोन चर्चा केला वगैरे? त्यांना, मुलगा जाऊन आला दोनदा तीनदा, काही त्यांनी दखल घेतली नाही। मग आम्ही ट्रॅक्टर घेतला दुसऱ्याचा, ट्रॅक्टर मध्ये पिंजरा नेला आणि पिंजरा आणून इथं स्वतः लावलेला आहे आम्ही। त्याच्यामध्ये आमचा बोकड ठेवलेला आहे आता सध्या। आम्ही दिवसा काढत होते बाहेर आणि रात्री परत 4 वाजता त्याच्यामध्ये टाकून देतो बोकड्या। पण आता एवढं वन विभागाला सांगितलं, तुम्हाला ट्रॅक्टर घेऊन जावा लागला, मग त्यांनी काय आणून दिलं नाही? नेमकं काय आणलं? त्यांनी नाही आणलं, आम्ही स्वतः आणलं ते। बरं. त्यांनी काय अशी मनावा अशी दखल घेतलेलीच नाही। ती अशी नाही का, नुसतं फोन केला का हो येणार आहे, कुठे फोन जर केले तर आम्हाला माहिती आहे तिकडे बिबटे आहेतच असं म्हणते। बरं, म्हणजे इकडे पाहणी करायला आलते की नाही? मग नंतर ज्यावेळेस पिंजरा लावलाय बघायला आले होते की नाही? आलते, एकदा चालते फक्त, पिंजरा लावल्यावर नाही, आधीच आले होते। बरं, म्हणजे पिंजरा लावल्यानंतर परत इकडे चक्कर नाही मारले? मग एकंदरीत आता काय तुमची मागणी वगैरे असणार आहे प्रशासनाकडे? लवकरात लवकर दखल घेऊन ते बिबटे धरून घेऊन जावं, नाही का? असं भीतीचं वातावरण झालेलं आहे खूप। आम्ही काही म्हातारी माणसं बाहेर नेऊन घातले गावाला पाहुण्या रावळ्यांकडे। हा, मग आता वयस्कर बाई माणसं नाही का, कशाला ठेवायचे? मग आता हे एकंदरीत बघितलं तर आजूबाजूला सगळा ऊसाचा पट्टा आहे, पडक आहे तिकडं। तर मग आता प्रशासनाला दखल घ्यावी यासाठी काय करणार आता तुम्ही? आता आम्ही तर आता काही करू शकत नाही। आता आम्ही त्यांना कंप्लेंट दिलेल्या येतपर्यंत ठीक आहे, बाकीचं काहीच नाही करू शकत ना। माझ्या मग बघू शकतात की या ठिकाणी तो पिंजरा ठेवलेला आहे बिबट्याला पकडण्यासाठी। आणि विशेष म्हणजे की जे शेतकरी आहेत त्यांना स्वतःला जाऊन हा बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा घेऊन यावा लागलाय। कुठेतरी प्रशासनाकडून सातत्याने सांगण्यात येत आहे की आम्ही दखल घेतोय किंवा पिंजरे देतोय। दुसरीकडे जर बघितलं तर शेतकऱ्यांना स्वतःलाच जाऊन हे पिंजरे घेऊन यावं लागतात। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसामध्ये बिबट्यामुळे मानवाची जी आपल्याकडे डेथ झालेली आहे आणि त्यांच्यासोबतच आपल्याकडे खूप इन्सिडेंट जे कॅटल डेथचे किंवा ह्युमन डेथचे रिपोर्ट होतात, त्या अनुषंगाने आज जिल्हास्तरीय जी प्राणी क्लेश समिती आहे त्याची बैठक कॉल केली होती। आणि आपल्या जिल्ह्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला बिबट्यांच्या या हल्ल्यांचे प्रतिबंध करण्यासाठी त्यांना जे पण लागणारे उपकरण आहे, त्यांचे साहित्य वगैरे आहे, त्याची सर्व जी मागणी आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटने जिल्हा प्लॅनिंग कमिटीकडे केलेली आहे, त्याला पण आम्ही माननीय पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना अप्रुव्हल देतोय। आणि त्याच्यासोबतच आपण जे पर्टिक्युलर बिबट्या या इन्सिडेंटमध्ये कोपरगावच्या विषयाबद्दल जे आपल्याकडे जिल्ह्यामध्ये मागील 1 आठवड्यामध्ये 2 ह्युमन डेथ ज्या कारणामुळे झाली आहे, त्यांच्या बिबट्याच्या ठार करण्याचे प्रस्ताव सुद्धा डीसी साहेबांनी शासनाकडे सादर केलेला आहे। शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर ती सुद्धा कारवाई करण्यात येईल। आणि जिल्हास्तरीय सर्व यंत्रणा तसेच फॉरेस्ट डिपार्टमेंटची सर्व यंत्रणा याच्यामध्ये लोकांच्या त्या ठिकाणी अवेअरनेसचा पार्ट असेल, बिबट्यांचे कॅप्चर करण्याचा पार्ट असेल, त्यासाठी पूर्णपणे तयारी करत आहे। आणि पुढील काही दिवसामध्ये याचे चांगले रिझल्ट्स आहेत ते जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसणार आहे। गेल्या वर्षामध्ये साधारणतः आपल्या अहिल्यानगर वन विभागामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 7 लोकांचा मृत्युमुखी झालेला आहे। आणि यामध्ये आपण सद्यस्थितीत त्या ठिकाणी कोपरगाव या ठिकाणी 5 रेस्क्यू टीम तिथं पाचारण केलेले आहेत आणि 1 ते 2 दिवसात आपण सदर कारणीभूत असणाऱ्या बिबट्याला पकडणार आहोत। सदर हल्ले रोखण्यासाठी आपण शॉर्ट टर्म मेजर्स आणि लॉंग टर्म मेजर्स या धर्तीवर काम करत आहोत। आपल्याकडे जे पकडलेले हल्ल्यामध्ये पकडलेले जे बिबटे आहेत ते आपण इथं न सोडता कायमस्वरूपी बंदिस्त ठेवणार आहोत। याचबरोबर लोकांनी काय करावे आणि काय करू नये अशा पण आपण सर्व ग्रामपंचायतचे जे सरपंच असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, आमचे संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील, तसेच कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक असतील, यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। साधारणतः हा पावसाळा संपल्यानंतर लेपर्डचा ब्रीडिंगचा हंगाम असल्यामुळं थोड्या या घटनांमध्ये आणि ऊसतोडीचा हंगाम असल्यामुळं
अशा हल्ल्याच्या घटनांमध्ये यामध्ये थोडी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. परंतु आम्ही सर्व आमच्या टीमला अवेअरनेस कॅम्पेन वगैरे राबवून सदर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी महोदयांना मी सूचना केलेल्या आहे. खरं म्हणजे आता 1-2 दिवसातच बैठक घ्यायची कल्पना होती. यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणात जो आक्रोश आहे लोकांमध्ये, निरपराध लोकांची त्या ठिकाणी जीव जात आहेत आणि दुर्दैवाने आपल्या जिल्ह्याचं जे वन विभाग आहे हे सुस्तावलेलं आहे. म्हणजे त्यांना काही त्याचं घेणं देणं दिसत नाही मला. मी अधिकाऱ्याशिवाय बोलतो, आम्ही पिंजरा लावला फक्त, याच्या पलीकडे ते पिंजऱ्याच्या बाहेर जायलाच तयार नाही, अशी दुर्दैवाची बाब आहे. म्हणून आता मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की आपण स्वतः आता प्रशासनानं पुढाकार घेऊन जे मेजर जे मुख्य जे भाग आहेत त्यामध्ये बिबट्यांचा संचार दिसतोय आपल्याला, मोठ्या पण वावर दिसतोय, तिथं नाईट व्हिजन तुमचे जे CCTVs आहेत त्याचं इन्स्टॉलेशन करा. नाईट व्हिजन गॉगल्स घ्या की ज्यामुळे रात्रीतून आपल्या लोकांना पाहता येईल. वन कर्मचाऱ्यांचा बिचारा काही दोष नाही, त्यांच्याकडे साधन नाही आहे आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी सुस्तावलेले आहेत. पण कर्मचाऱ्यांना त्यामुळे शेवटी जंगलात जायचं रात्री तर त्याला नाईट व्हिजन गॉगल्स पाहिजे. नंतर रात्रीच्या काळात जे ड्रोन चालू शकतात, ते ड्रोनवर आपण तो रिअल टाइम त्याचा जो पिक्चर आहे त्या बिबट्याचा जो त्याचा वावर आहे तो आपण शोधू शकतो. असे वेगवेगळे जे आधुनिक साधन लागतात, जो काही निधी लागेल तो जिल्हा नियोजन मंडळातून त्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं तर ते मी जरी तातडीनं पाऊल उचलली तरी बऱ्यापैकी आपल्याला हा जो सध्याचे जे भीतीचं वातावरण आहे ते आपल्याला कमी करता येईल, बिबट्यांना पकडण्यामध्ये मदत होईल. जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे यांनी देखील प्रशासनाच्या कारभारावरती नाराजी व्यक्त केलेली आहे. मात्र हे सगळं सुरू असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना घराबाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे. त्या ठिकाणी जीवितहानी होत आहे. यामुळे प्रशासनाने येणाऱ्या काळामध्ये कठोर पाऊल उचललं पाहिजे व तातडीने उपाययोजना केल्या पाहिजे अशी मागणी शेतकरी करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सोबत प्रवीण सुरवसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर.